कशा पद्धतीने नोंदणी करण्यात आलेली? याच्यामध्ये कोकण भवन आयुक्तांकडे आपली नोंदणी झाल्यानंतर जो आमचा सेक्रेटरी डिपार्टमेंट आहे, ज्याला MS डिपार्टमेंट म्हणतात, म्युन्सिपल सेक्रेटरी, त्या डिपार्टमेंटकडे आपलं सगळ्यांचं नोंदणी होणं पण तिथेही गरजेचं असतं, रजिस्टर होणं, आणि त्यांना ते सगळे फोटो देणे, नंतर प्रत्येक नगरसेवकाची वैयक्तिक माहिती त्यांना देणं, आणि त्यानंतर त्यांचे वैयक्तिक फोन नंबर, त्यांचे गावापासूनचे मुंबईपर्यंतचे कॉन्टॅक्ट्स, घराचे पत्ते, त्यांचं क्वालिफिकेशन, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत असतात. आणि त्यामुळे आज आम्ही तो फॉर्म भरून आमचे 65 नगरसेवकांमधले 3 जणांचे तर फोन आले की एक तर आमचे गावाला आहेत मिलिंद वैद्य, म्हणजे त्यांचा आधी प्रोग्राम ठरला आणि हा नंतर ठरला, तर ते जेव्हा आता मुंबईत आज किंवा उद्या येत आहेत त्यांना पण आम्ही घेऊन येऊच, पण बाकीच्यांनी पण जरा उशिरा येतोय वगैरे अशी त्यांचे काही कारण सांगितले, तर संध्याकाळी 4 पर्यंत आम्ही ते आहोतच. त्यामुळे जेवढे आज येतील सगळेच त्यांची नोंदणी होईलच. आणि ती नोंदणी करण्यासाठी आता तुम्ही पाहताय की या सगळ्या नगरसेवकांमध्ये महिला नगरसेवक जास्त आहे, आणि त्याच्यामध्ये दुसरा टर्म, तिसरा टर्म केलेले. आता सचिन पडवळ आमचा सेकंड टर्म आहे, पण त्यांनी पहिल्या टर्म मध्ये आपली एक ओळख निर्माण केली. तशा आमच्या सगळ्या महिला आपापली बरोबर ओळख निर्माण करतील. तुम्ही एकीकडे सर्व नोंदणी, आता तुमची प्रक्रिया जी आहे ती शेवटच्या टप्प्यात आहे, परंतु अजून सत्ताधारी पक्षाकडून कोणतीही नोंदणी करण्यात आली नाही. भाजपकडून आज देखील नोंदणी होत नाही, शिंदे गटाकडून आज नोंदणी करण्यात आली. कुठेतरी उशीर होतोय या सर्व नोंदणी? नाही, ह्या गोष्टीबद्दल मी नाही बोलणार, कारण त्यांचं काय आहे ते बघताय. पण मी मुंबईकरांना सांगेन, हेच दुर्दैव आपलं की एवढं माइंडेड घेऊनही जर एकमत होत नसेल तर मला वाटतं त्यांच्यासाठी तो टॅक्स आहे, आमच्यासाठी नाही. किशोरीताई, खरं तर भाजपने उशीर केल्यामुळं गटनोंदणीला महापौर पदाची जी निवड प्रक्रिया आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. यातून कुठेतरी तांत्रिक अडचणी निर्माण करण्यामध्ये भाजपला यश आलंय असं म्हणायचं? मला किमान आमच्या ह्याच्यामध्ये तरी नाही. आणि सत्तेत असलेला पक्ष आहे, मग केंद्रात असेल, राज्यात असेल, आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी अशा छोट्या याच्या कारणाने विलंब करणं हे सगळं मुंबईकर किंवा आता महाराष्ट्र देश बघतोय. सरिता म्हस्के या पहिल्या दिवशी गटनोंदणी करताना कोकण भवनात त्यांची आज प्रक्रिया झाली का? त्यांची कधी कोण? बघा, त्यांनी मला ना कळत नाहीये की तुम्ही इतकं का हे होत आहे. त्यांनी स्वतः दिली आहे ना मुलाखत, आणि त्या येतील. आणि दुसरं म्हणजे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलंय. त्यामुळे या प्रश्नावर आत्ता आमच्यासाठी चौकट. एक गायिका आहेत भारती नावाच्या, त्यांनी असं वक्तव्य केलंय की जर बलात्कार कोणाला करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवरती अमृता फडणवीस यांच्यावरती करा. अशा प्रकारचं वक्तव्य एका महिला संदर्भात कसं पाहतो? नाही, मी एक्सवर त्याचा निषेध केलेला आहे, आणि आमच्या पक्षाकडनं आम्ही तो निषेध करतो. म्हणजे त्या तर अमृता फडणवीस माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहे, ती तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. आणि त्या ओळखीला निर्माण झाल्यामुळे असं कोणी, म्हणजे गायिका झाली तर काय झालं, संविधानामध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट करा हे पण एक कलम आहे, आणि ते जर तुम्ही विसरत असाल तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे. इतक्या खालच्या पातळीवर येऊन कुठल्याच महिलेने कोणावरच बोलूच नाही, आणि जर बोलले असतील तर या समाजाचा रोष आणि समाजाकडनं होणारी टीका किंवा समाजाकडनं वेगळ्या पद्धतीने पण होऊ शकतं, तर ते त्यांनी करू नये, आणि केलं आहे तर त्याचा निषेध आहे. बता दीजिए कि आज आप जो है कोकण भवन में रजिस्ट्रेशन के बाद पहुंची अपनी सभी पार्षदों के साथ, क्या कुछ प्रक्रिया होती है? देखो, कोकण भवन में एक रजिस्ट्रेशन होता है, वो होने के बाद जो हमारा महानगर पालिका का जो सेक्रेटरी डिपार्टमेंट है उनके पास बहुत कमिटी वो सब उनके पास रहता है. वो उनको फोटो देना, हमारा
जो हर एक नगर सेवक का वैयक्तिक परिचय वो देना, वो अभी हम कर रहे हैं, वो रजिस्ट्रेशन ही होता है, हम कर रहे हैं।